अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। शिर्डीमधल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये खरातला न्यायालयीन कोठडी। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधल्या धर्मांतर प्रकरणामधील आरोपी निदा खानची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी। महिलांना बुरखा घालण्यासाठी प्रवृत्त करणं, नमाज आणि कलमा पठणाचं प्रशिक्षण कसं दिलं या सगळ्याची एसआयटी चौकशी करणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। आरोपी मतीन पटेल यानं बॅनर लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानला लपवण्यासाठी मतीन पटेलनं मदत केली होती। शिर्डीमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ललित पोफळे याने अशोक खरातला पैसे दिले। शिर्डी पोलिसांच्या तपासामधून माहिती उघड। ज्या बँक खात्यामध्ये व्यवहार झाला त्या खात्यामध्ये पोकळे बंधूंनी पैसे दिल्याचं समोर आलंय। पोकळे यांनी पैसे कुठून आणले याचाही तपास होणार आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर। 50हून अधिक पानांचा अहवाल आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी 25 पेक्षा जास्त शिफारसी। मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचं आश्वासन। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को ड्रग्सच्या प्रकरणामधील 3 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय। कोर्टानं ड्रग सप्लायर्स रौनक खंडेलवाल, प्रतीक पांडे आणि एक्झिबिशन सेंटरच्या सनी जैन याचा जामीन फेटाळला। हे तिन्ही आरोपी ड्रग्स पुरवठा करणारे आणि नेस्को इथले कर्मचारी। सांगलीतल्या जत तालुक्यामध्ये दुहेरी हत्या प्रकरणामधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचं अपहरण करून निर्घृण हत्या। पोलिसांनी मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली आहे। शिवसेनेचे युवा सेना कवठे महांकाळ शहर प्रमुख हर्षद पैलवान यांचा देखील अटकेमधल्या आरोपींमध्ये समावेश आहे। 2 आरोपी सध्या फरार आहेत। पोलिसांकडून शोध सुरू। बुलढाण्यामध्ये पोलिसांची कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरती कारवाई। 25 पेक्षा जास्त बुलेट पोलिसांनी जप्त केल्या। नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दंडाची कारवाई। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यामधील सोन्याचं मणिगंठन हे हिसकावून नेलं आणि या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरती डंपर आणि खासगी बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये 4 प्रवासी किरकोळ जखमी। माणगावजवळ विघवली गावच्या हद्दीमध्ये हा अपघात झालेला आहे। येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी। कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, हवामान खात्याचा अंदाज आहे। अवकाळी पावसानं हिंगोली जिल्ह्यामधल्या पिकांचं नुकसान झालंय। हळद, कांदा, भुईमुगासह आंब्याच्या बागांना देखील याचा फटका बसलाय। शेतामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेली हळद ही पावसामध्ये भिजली आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये मध्यरात्रीच्या नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। जिल्ह्यामधील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यांमध्ये पाऊस झालाय। आज सकाळी देखील लोणार भागामध्ये पाऊस आहे। अवकाळीचा शेती पिकांना फटका बसेल। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचं थैमान। सलग 4थ्या दिवशी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। दोडामार्ग तालुक्यामधल्या तिलारी खोऱ्यामध्ये असलेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे केळी बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। हिंगोली शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। हळद, कांदा, आंबा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान। उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या हिंगोलीकरांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। कापून झालेल्या मक्याचं पीक अवकाळी पावसामुळे भिजून खराब होण्याची भीती आहे। महामार्गावरती मका वाळवण्यासाठी ठेवण्यात आला। सरकारने लवकरच मका खरेदी केंद्र सुरू करून दिलासा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। महाड तालुक्यामधल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। नुकसानग्रस्त 75 शेतकऱ्यांना मंत्री भरत गोगावले यांच्या मार्फत वैयक्तिक मदतीचं वाटप। 4 दुकानदारांना नवीन दुकानं बांधून देण्याचं देखील गोगावले यांचं आश्वासन। सातारा जिल्ह्यामधल्या कराड, पाटण तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा। उन्हाळ्यामधल्या ओझरडे धबधबा प्रवाहित। चक्क उन्हाळ्यामध्ये ओझरडे धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे। सोलापूरमधल्या शेतकऱ्यांनी 73 पोती कांदा विकलाय। मात्र त्यांच्या हाती केवळ 400 रुपये पडले आहेत। कांद्याला फक्त 50 रुपये प्रति किलोचा 50 पैसे प्रति किलोचा भाव मिळालाय आणि कांद्यासाठी लागलेला उत्पादनाचा खर्च देखील निघालेला नाहीये। शेतकरी अंकुश गुंजाळ हे आर्थिक संकटात आहेत।
उष्णतेच्या लाटेनं जळगावमधल्या केळी बागांवरती मोठं संकट. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे नुकसान भरपाई द्या, तसंच सरकारनं तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. उष्णतेची लाट असल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान, पाण्याच्या अभावी प्राण्यांचा देखील मृत्यू होतोय. सरकारनं अशा ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणून 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची मागणी. एक अपडेट घेऊयात. अशोक खरातच्या जमीन खरेदीच्या प्रकरणातली ही अपडेट आहे. अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राहता दिवाणी न्यायालयानं हा निर्णय घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात खरातचा ताबा शिर्डी पोलीस हे नाशिक पोलिसांकडे देणार आहेत. शिर्डीमधल्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये सध्या सुनावणी पार पडलेली आहे आणि पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पनवेल शहरामध्ये पाणी टंचाई आहे, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. 3 ते 4 दिवसांनी पाणी येत असल्यामुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी घराच्या समोर ड्रमच्या रांगा. एका घराच्या बाहेर 10 ते 12 मोठे पाण्याचे ड्रम ठेवल्याचं चित्र आहे. टँकरवरती अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. तळकोकणामध्ये ओमकार हत्तीचा सध्या धुमाकूळ सुरू आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील तांबोळी गावामध्ये ओमकार हत्ती दिसतोय. हत्तीचा भात शेती, नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये वावर, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतीचं नुकसान टाळण्यासाठी वन विभाग सतर्क. कोल्हापुरात फुटबॉल स्टेडियममध्ये समर्थकांची हाणामारी. सामना जिंकल्याच्या नंतर बॅनर झळकवले, हुल्लडबाजी करत समर्थकांनी हाणामारी केली आहे. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 58 गोवंशीय बैलांची सुटका. वडकी पोलिसांनी ही कारवाई केली. 41,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपींना अटक. पुण्यामधून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली. पुण्यामधून दैनंदिन विमान प्रवाशांची संख्या ही 18,000च्या घरात आहे. आधी दररोज 15,000 प्रवासी हे विमान प्रवास करत होते. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड जलद मार्गावरती उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक असेल. तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे आणि वाशी या स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक आहे. सोलापूरच्या अकलूजमध्ये मायलेक एकाच वेळेला 10वी पास झालेले आहेत. लक्ष्मी क्षीरसागरनं 500 पैकी 411 गुण मिळवून उत्तीर्ण ती झालेली आहे. तर तिची आई पूजा क्षीरसागर यांनी वयाच्या 37व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली आहे. 500 पैकी 218 गुण त्यांना मिळाले आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची गर्दी. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी पर्यटकांचा ओढा. भाविकांना उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी देवस्थान समितीकडून दर्शन मंडपाची उभारणी. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया हे देखील पोहोचले. राजा शिवाजी या चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल रितेशनं आभार देखील मानलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा मंदिर परिसरामध्ये जयघोष. तुळजाभवानी मंदिरामध्ये 200 रुपयांचं रेफरल पेड दर्शन आता दर शनिवार आणि रविवारी बंद राहील. उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालेला आहे. शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष या गोष्टींवरती हा चित्रपट आधारित आहे. 29 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कर भरण्यामध्ये देखील नंबर 1 ठरलाय. बिहार आणि झारखंड क्षेत्रामधून यंदा 20,000 कोटींचा कर संकलित करण्यात आला. यामधून धोनीनं 40 कोटींपेक्षा अधिकचा कर भरल्याची माहिती आहे. पुण्यामधील टिळक रोडवरती सचिन तेंडुलकरनं दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हाक मारली. सचिननं तरुणाला विचारलं, हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट नाही तर गाडीचा अवकाश चालव असं म्हणत सचिनची गाडी पुढे निघून गेली. सचिन सोबत सेल्फी घेतलेला फोटो या मुलाचा सध्या व्हायरल होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी हे शपथबद्ध झाले. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालमधले भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासह 5 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया,
खुदीराम टुडू आणि निसिथ प्रामाणिक हे शपथबद्ध. शुभेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सोबतच सुनेत्रा पवारही मंचावर. पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक माखनलाल सरकार यांचा देखील सत्कार करण्यात आला. 1952 मध्ये काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनाच्या दरम्यान श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सोबत असताना माखनलाल सरकार यांना अटक झाली होती. मोदींनी माखनलाल यांचे आशीर्वाद घेतले. पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. शपथविधीच्या आधी भव्य रॅली काढत मोदींचं जनतेला अभिवादन. लोकांना हस्तांदोलन करत त्यांनी शुभेच्छाही स्वीकारल्या. आसाममध्ये भाजपला बहुमत मिळालंय. 12 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधीचा सोहळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शपथविधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. पर्यवेक्षक जे.पी. नड्डा आज गुवाहाटीमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री पदासाठी हेमंत बिस्वा शर्मा यांचं नाव आघाडीवर. केरळच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज केरळ काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. राहुल गांधी यांची देखील बैठकीसाठी उपस्थिती राहील. या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार आहे. केरळ विधानसभेमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत. मात्र केरळचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार यावरून आता काँग्रेसमधल्या इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर सुरू झालंय. केसी वेणुगोपाल समर्थकांनी केरळला केसी हवे असल्याचे बॅनर लावलेत, तर सतीशन यांच्या समर्थकांनी देखील त्यांचे बॅनर लावलेले आहेत. तमिळनाडूमध्ये IUMLच्या नंतर आता AMMK यांनी देखील TVKला साथ न देण्याचा निर्णय घेतलाय. AMMK यांचे नेते TTV दिनकरन यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. पक्षामधील एक आमदार संपर्कात नाही आणि त्यांनी पक्ष बदलला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तमिळनाडूमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी हे आज चेन्नईला जाणार होते. मात्र त्यांचा चेन्नईचा दौरा रद्द झालाय. काँग्रेसचं TVKला समर्थन. अभिनेते विजय यांचा शपथविधीच्या सोहळ्याचा सस्पेन्स अजूनही कायम. तमिळनाडूमधल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची सावध भूमिका. काँग्रेसनं आपल्या 5 आमदारांना बंगळुरूला नेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोडाफोडीच्या भीतीनं काँग्रेसनं आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेल्याची ही माहिती आहे. बिहारच्या कटिहार रेल्वे स्थानकावरती प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ. काकड्यांना हिरवा रंग देऊन विकण्याचा प्रकार सध्या समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल होताना दिसतोय. शिळ्या काकड्या ताज्या दिसाव्यात म्हणून महिला विक्रेत्या या काकड्या कृत्रिम हिरव्या रंगामध्ये बुडवतायत.